वेळेला पैसा बी वाचवत नाही याच्यातून. पैसा वाचवतो नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो ऐका. सगळ्या गोष्टी मिथ्ये आणि शेवटी एकच सत्य आहे, तिचं नाव माझा देव आहे. काळजीपूर्वक ऐका. त्या मुंबईमध्ये माझा एक मित्र आहे. मित्र म्हणजे वयानं जादा आहे तो, पण मित्र आहे माझा. 3.5 कोटी रुपयाचा बंगला आहे त्याचा. काका केवढ्याचा? तुम्ही काळजीपूर्वक ऐका. एवढं उदाहरण काळजीपूर्वक ऐका, अख्खं कीर्तन समजेल तुम्हाला. केवढ्याचा आहे मावशी? केवढ्याचा आहे? 3.5 कोटी रुपयाचा बंगला. इथं आहे का कुणाचा 3.5 कोटीचा? आहे का? नाही, नाही, कुणाचंच नाही. माझं चालू आहे नियोजन, पण मी मेल्यावर होईन. 3.5 कोटी रुपयाचा बंगला आहे त्या जोडीदाराचा. काका त्याच्या कंपन्या आहेत. त्याचं दिवसाचं म्हणजे पर डे 24 तास इन्कम आहे साहेब 1,35,000 रुपये वन डे. आपण 35 वरचे सोडून देऊ, दिवसाचं लाखच रुपये धरू, म्हणजे महिना किती झाला त्याला? 30 लाख रुपये महिना. इथं सापडेल आपल्याला 30 लाख रुपये महिना कमवणारा माणूस? नाही सापडणार. 30 लाख रुपये महिना कमवतोय मावशी तो. त्याच्याकडे गाड्या कमी नाही. इंडिवर, फॉर्च्युनर, इनोव्हा, स्कॉर्पिओ, डस्टर लागन त्या गाड्या उभ्या आहेत त्याच्या दारात. एवढा मोठा बंगला आणि एवढा मोठा मित्र माझा. पण त्याला एकच वाईट खोड, त्यानं कधी कुठं दान धर्म केला नाही. भिकारी जर आला ना, भिकाऱ्याला 1 रुपया त्यानं दिला नाही. काही धार्मिक काम असेल त्यानं अन्नदान कधी केलं नाही. लई चिगूट महाराज, प्युअर दरिद्री. त्यानं वेळेला कुणालाच काही केलं नाही. नेमकं अचानक झालं काय? घमेंड त्याला, फुगिरी. गावठी भाषेत सांगू का शब्द? पैशाचा माच त्याला. चालता चालता कुत्र्याला लात मारायचो तो बुलेटवरून. इथं नाही ना कोणी तसं? महाराज बुलेटवरून चालता चालता जर कुत्र्याला लात मारते तर एक दिवस तीच बुलेट आपल्या अंगावर पडते. घमेंड करायचे नाही, फुगिरी करायची नाही. याच्यातून संदेश एक, 100 पोरांचा बाप भारताचा सम्राट आंधळा धृतराष्ट्र अरण्यात गेला. एका झाडाला धरलं तर झाडाला आग लागली होती काका. 100 पोरांचा बाप भारताचा सम्राट आंधळा धृतराष्ट्र अरण्यात जळून राख झाली. आणि आमच्या ज्ञानोबा तुकोबाकडे काहीच नव्हतं, त्यांना वैकुंठातून देव न्यायला आला. हा जगाचा इतिहास आहे काका. इथं मावशी, इथं घमेंड जमत नाही, फुगिरी जमत नाही. म्हणे मला महिन्याला 1500 येतात. इथं याच्यापैकी एखादा चांगला माणूस हॉटेलला बसला ना, तर एका टायमाचं बिल 2300 रुपये व्हायला बसलं. तुझ्या 1500ची अगरबत्ती कुठं लावी ती? ती म्हणती मला 1500 येतात. काय बरं, ते बी सरकारची नाही आहेत, ते कुणाचे आहेत? हे आपलेच आहेत. हे देवाचंच घ्यायचं आणि देवाला व्हायचं. ना आपण बोललो त्यांना, जाऊ द्या, असू द्या, इकडं लक्ष. त्याला लई घमेंड पैशाची. आणि नेमकं तो आमचा मित्र त्या कोरोनाच्या काळात आजारी पडला काका. बरं, त्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत बेड भेटत होता का कुणाला? त्या पहिल्या लाटेत तो आजारी पडला, दवाखान्यात गेला काका. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानं मला फोन केला. काळजीपूर्वक आहे का? तुम्हाला म्हटला बाबा काय करू राव, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. म्हटलं एक काम करा, बेड भेटणं अवघड आहे. तुमचा जो 3.5 कोटीचा बंगला आहे त्या वरच्या मजल्यात तुम्ही क्वारंटाईन व्हा. तो म्हणला काय बोलता बाबा, बेड भेटणार नाही मला. अहो लाख रुपये कमवतो मी दिवसाला, लागलं तर दवाखाना विकत घेईल मी. त्याला पैशाचं घमेंड. मी म्हटलं काय हरकत नाही बा, तुम्हाला जर दवाखाना भेटत असला तर घेऊन टाका. माझे 2-4 पाहुणे तुमच्या दवाखान्यात पाटील. त्याला घमेंड, त्याला राग आला माझा. मावशी त्यानं काय केलं माहिती आहे का? तो घरी गेला, त्यानं अशी पखवादाच्या मापाची ही बॅग आहे ना, एवढी मोठी पिशवी घेतली आणि त्या पिशवीमध्ये त्यानं 500च्या नोटा भरल्या. ती पिशवी गज भरली नोटानं. काळजीपूर्वक आहे का? पिशवी गज भरली दाबू दाबू नोटानं. एका हातात पैशाची पिशवी आणि तो निघाला मुंबईमध्ये दवाखान्यामध्ये. आणि डॉक्टरला म्हणायचं ही पैशाची पिशवी घ्या, पण मला काय करा? वाचवायचं लांब राहिलं. अगोदर मला काय करा? बेड द्या. मावशी ही पैशाची पिशवी घ्या, पण मला काय करा? बेड द्या. अख्खे दवाखाने पालते घातले त्यानं. शेवटी त्याला एक जण म्हटला तुम्हाला बेड भेटल बरं का, पण तुम्ही पुण्याला जा. मग तो मुंबईमधून त्यानं आपली 25 लाखाची गाडी चालू केली. ड्रायव्हरला आवाज दिला, हे ड्रायव्हर चल आपल्याला पुण्याला जायचंय.
ड्रायव्हरनं त्याच्याकडे पाहिलं ते मासन बीस. ड्रायव्हर म्हणला मला नाही यायचं, तू जाऊ शकतो. तुला ॲडमिट केल्यावर मी पॉझिटिव्ह आलो तर मी काय करू, मला नाही यायचं. बरं याला घमेंड. हा म्हणला मला काय गाडी चालवता येत नाही का. त्यानं एकट्यानं गाडी चालू केली मुंबईमधून. तो पुण्याला आला. पुण्यामध्ये बी त्याचा तोच प्रोग्राम. ती पैशाची पिशवी टेबलच्या काउंटरवर ठेवायची डॉक्टरच्या, आणि डॉक्टरला म्हणायचं ही पैशाची बॅग घ्या, पण मला काय करा दादा. बोला बोला, शब्द सोडू नका तुम्ही. ही पैशाची पिशवी घ्या पण मला काय करा, बेड द्या. ही पैशाची पिशवी घ्या पण मला काय करा, बेड द्या. पुण्यामधले अख्खे दवाखाने पालथे घातले पण त्याला काय बेड भेटला नाही. शेवटी ते पुण्यामधलं सरकारी हॉस्पिटल, काय नाव त्याचं, ससून. तो ससूनला गेला. ससून पाहिलं त्यानं, पूर्ण गज भरलेलं. ससूनच्या बाहेर खाटा टाकल्या होत्या तेव्हा, आणि त्याची नजर एका कोपऱ्यात गेली. तो म्हणला बस बस, 100% मला बेड भेटणार. काळजीपूर्वक आहे का, 100% मला बेड भेटणार. त्यानं त्या कोपऱ्यातल्या बेडवर एका भिकाऱ्याला बघितलं. त्यानं लगेच घाईघाई गाडीतून ती पिशवी घेतली पैशाची, गाडी लॉक केली. एका हातात ती पैशाची पिशवी आहे आणि एका हातात 25 लाखाच्या गाडीची चावी आहे. गेला भिकाऱ्याजवळ. त्या भिकाऱ्याजवळ उभा राहिला आणि त्या भिकाऱ्याला काय म्हणतो माहिती आहे का, ए भिकाऱ्या. याला बेड भेटाना तरी भिकाऱ्याला काय म्हणतोय, ए भिकाऱ्या, तुला आयुष्यभर भीक मागावं लागेल तरी तुला एवढे पैसे भेटणार नाही. एवढे पैसे या पिशीत आहेत. हे बघ, ही पैशाची पिशी तुलाच देऊन टाकतो. आणि तुला वाटत असेल ही पैशाची पिशी न्यायची कशी, तर ही 25 लाखाच्या गाडीची चावी आहे. ही गाडी सुद्धा तुला देऊन टाकतो. भिकाऱ्याला ऑक्सिजन चालू होता पण ते जरा खंबीर होता माझ्यासारखा. त्यानं दम धरला थोडा. भिकारी सावध झाला आणि भिकाऱ्याने याच्याकडे पाहिलं. भिकाऱ्यानं ते ऑक्सिजनचं बाजूला लोटलं आणि भिकारी त्या श्रीमंताला काय म्हटला माहिती आहे का, ए तू आज मला 25 लाखाची गाडीची चावी देतोय, तू आज मला ही पैशानं भरलेली पिशवी देतोय, पण 6 महिन्यापूर्वी तुझ्या याच गाडी पुढं मी शिवाजीनगरच्या बस स्टँडवर भीक मागत आलो होतो, तर नालायका तो गाडीची काच सुद्धा खाली केली नव्हती. त्याच्या डोक्यात तर मुंग्या आल्या बा. आणि तू आज मला हे सगळं काही देतोय, याच्या बदल्यात तुला काय भीक पाहिजे. आता श्रीमंताला बी कळा ना भिकारी मी गयो आहे. आता श्रीमंत भिकाऱ्याला म्हणतो, हे भिकाऱ्या, याच्या बदल्यात मला भीक नाही रे, याच्या बदल्यात मला तुझी जागा पाहिजे. आता मात्र भिकारी उठून बसला बेडवर आणि भिकारी म्हटला, हे श्रीमंता, अरे माझ्या जागेकरता एवढे कशाला पैसे लागतात, माझ्या जागेकरता एवढे कशाला कडक कपडे लागतात. 4 दिवस झाले मी दवाखान्यात ॲडमिट आहे. 4 दिवसापासून बस स्टँडवरची माझी जागा रिकामीच आहे. कळतंय का बघा, घमेंड करायची नाही. कळतंय का बघा, नाही पुढं आहे का. आता मात्र श्रीमंताला राग आला आणि श्रीमंत भिकाऱ्याला म्हटला, हे भिकाऱ्या, मला भीक मागायला लावतो का. अरे मला तुझी ती जागा नाही, मला तुझा बेड पाहिजे. आता मात्र भिकारी बेडवरून खाली उतरला आणि भिकारी श्रीमंताला काय म्हणतो माहितीये का, उचल तुझी 25 लाखाच्या गाडीची चावी, उचल तुझी पैशाची पिशवी, हा बेड मी तुला फुकट देतो. काळजीपूर्वक आहे का, उचल तुझी पैशाची पिशवी, उचल तुझी 25 लाखाच्या गाडीची चावी, हा बेड मी तुला फुकट देतो. पण ऐक, या बेडवर जो श्वास मला माझा भगवंत देतोय ना, या बेडवर मला माझा भगवंत जो श्वास देतोय ना, हा श्वास याच बेडवर देव तुला देईल का नाही हे माझ्या हातात नाही. हे कुणाच्या हातात आहे, बोला बोला, कुणाच्या हातात आहे, देवाच्या हातात आहे. शेवटी सगळ्या गोष्टी मिथ्य आणि एकच गोष्ट सत्य, तिचं नाव माझा देव आहे. म्हणून तुका म्हणे, तूच सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवण्या. भगवंताशिवाय एकही गोष्ट सत्य नाही काका.